आणि मी असा विचार करतोय की तुझ्या भविष्यासाठी तुझ्या नावावर काही शेअर्स करायचे. अच्छा, त्याची काही गरज नाहीये पण भाऊ. पाहिलं, हेच पटत नाही मला या मुलीचं. हिच्या भल्याचं कोणी काही सांगायचं नाही. हिला मात्र सगळ्यांचं भलं करण्याची मुभ आहे, स्वतःसाठी काही नाही. असं नाहीये सीताई. हे बघा, तुमचे आशीर्वाद आहेत एवढे माझ्या बरोबर. तुम्ही आहात, मला त्या शेअर्सची काय गरज आहे? आणि हे सगळं मी काय शेअर्स साठी केलं नाही ना? तुम्ही मला सांगा, काय करू मी त्या शेअर्सचं? बर, मग तू माझे दागिने घे. बास बास, मला काहीही नकोय भाऊ, तुम्ही तरी सांगा. शिवा, अगं तुझ्या स्वतःच्या भविष्यासाठी सुरक्षेसाठी तुझं स्वतःचं असं काही असावं की नको? कशाला? तुम्ही आहात सीताई, तुम्ही आहात माझ्या बरोबर, आशू आहे. इतकी सगळी माणसं असताना माझ्यासोबत मला मला बाकी सगळ्याची काही गरज नाहीये. मला फक्त माझी माणसं जवळ पाहिजेत, बस. वाह, तुझ्या समोर कोणी जिंकूच शकत नाही, हो ना? कसं जमतं का तुला हे? बर, आता सासू म्हणून माझं एक ऐकायचं. आहा, बघ किती छान दिसते. अगदी नवी नवरी दिसतेस. मी खरं सांगू का, मला नाही दागिने वगैरे नाही आवडत एवढे. पण काही काही असेल, काही घरात काही फंक्शन असेल तर तेव्हा मी तुमच्याकडनं स्वतःहून मागून घेईन ना. असं माझ्याकडे असायला पाहिजे असं मला नाही वाटत. काय म्हणालो तुम्ही तुला सीता? ती ऐकायची नाही आपलं. बघा ना. नाही, असं नाहीये भाऊ, मी ऐकते की. फक्त मला मनापासून नाही आवडत हे घालायला. आणि तुम्ही सगळे, आपण सगळे एवढे एकत्र राहतो छान. मला कधी काही गरज लागली तर तुमच्याकडे हक्काने मागीन की मी. तसंच दागिन्यांचं आहे, काही लागलं तर मी ते दागिने घेईन आणि घालीन. ठीक आहे ना? आता काय बोलू शकतो आम्ही? चला मग, आता आपल्याला निघायचंय, माहितीये ना? हो. हे ठेवा तुम्ही आणि चला लवकर चला.